बिग वन हिंदू मुस्लिम प्रकरण खरी माहिती काय ते पाहूया आज. नमस्कार शेतकरी मित्रांनो, SMS शेतकरी चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण पुणे जिल्ह्यातील बिग वनमध्ये घडलेल्या हिंदू मुस्लिम प्रकरणाची संपूर्ण खरी माहिती जाणून घेणार आहोत. सोशल मीडियावर खूप अफवा पसरल्या आहेत, पण खरं काय आहे ते शेवटपर्यंत पहा. बिग वन प्रकरण नेमकं काय आहे? बिग वन हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध गाव आहे. इथे 2 दिवसापूर्वी एक मोठा प्रकार घडला आणि संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला. एका तरुणीच्या अपहरणाचा आरोप. आरोपी वेगळ्या धर्मातील असल्याची चर्चा. गावात मोठा तणाव आणि आंदोलन. यामुळे लोकांनी याला हिंदू मुस्लिम प्रकरण असं नाव दिलं. घटना कशी घडली, संपूर्ण कथा मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी एक 21 वर्षाची तरुणी घरातून खरेदीसाठी बाहेर गेली होती. तिच्या कुटुंबियांनी असा आरोप केला की काही युवकांनी जबरदस्तीने तिला उचलून नेले. आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, गाडीमध्ये टाकून पळून गेले. ही बातमी गावात पसरताच लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. गावात काय झाले? हिंदू संघटनांनी आंदोलन केले. पुणे सोलापूर महामार्ग बंद केला. बिग वन बंदची हाक दिली. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झालं. सोशल मीडियावर काय पसरलं? फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूबवर हिंदू मुलीचं मुस्लिम युवकांनी अपहरण केलं. याला नाव आले लव्ह जिहाद प्रकरण. धार्मिक दंगल होणार असे व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल झाले. लोक घाबरले आणि भडकले. मोठा ट्विस्ट. खरी माहिती काय आहे ते पाहूया. पोलीस तपासानंतर मोठा ट्विस्ट समोर आला. ती तरुणी स्वतः व्हिडिओमध्ये म्हणाली, मी माझ्या इच्छेने गेले होते. मला कोणी जबरदस्तीने उचललं नाही. यामुळे अपहरणाची कथा संशयात आली. काही पोस्ट आणि ऑडिओ क्लिप खोट्या असल्याचं उघड झालं. अफवा पसरवल्याबद्दल चौकशी सुरू झाली. राजकीय वाद.
या प्रकरणावरून राजकारणही तापलं. काही नेत्यांनी आंदोलन केलं, काहींवर आरोप झाले. प्रशासन आणि पोलिसांवर प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांनी सांगितलं, तपास सुरू आहे, सत्य लवकर समोर येईल. लोकांनी हिंदू मुस्लिम दंगल का म्हटलं? आरोपी वेगळ्या धर्मातील असल्याची चर्चा झाली. हिंदू संघटनांचे आंदोलन, सोशल मीडियावर भडक पोस्ट, यूट्यूबवर क्लिकबेट थंबनेल. त्यामुळे लोकांना वाटलं की धार्मिक दंगल आहे. पण खरं म्हणजे हा वैयक्तिक वाद आणि अफवांचा विषय होता. सोशल मीडियाची मोठी चूक आजकाल फेक ऑडिओ, एडिट ऑडिओ, व्हिडिओ, खोट्या बातम्या खूप वेगाने पसरतात. एक खोटी पोस्ट संपूर्ण गावात दंगल घडवू शकते. शेतकरी आणि नागरिकांसाठी संदेश. भावांनो आणि बहिणींनो, कोणतीही बातमी शेअर करण्याआधी तपासा. अफवा पसरवू नका. पोलीस आणि प्रशासनाची अधिकृत माहिती पहा. अफवा पसरवणे कायदेशीर गुन्हा आहे. भिगवण प्रकरण हे आपल्याला शिकवतं की सत्य कळण्याआधी कोणावरही आरोप करू नका. धर्माच्या नावावर समाजात तणाव निर्माण करू नका. शांतता आणि एकता राखा. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून लोकांना खरी माहिती मिळेल. धन्यवाद. जय जवान, जय किसान. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा.